कारण हे जाणू शकत नाही। आणि जर जाणायचं असेल तर जाणतेने गुरु पाहिजे। ज्याला हे ज्ञान जर समजून घ्यायचं असेल ना, त्यांना गुरुचे भजले पाहिजे, सद्गुरूचं भजन केलं पाहिजे। जैसे मूळ सिंचने सहज शाखा संतोष पल्लवती। झाड असते, झाडाची मुळी असते, पानांच्या वरती पाणी टाकून झाड वाढू शकत नाही। जसं झाडाच्या मुळीला पाणी टाकल्यानंतर झाडाचे वरचे अवयव टवटवीत होतात, त्याप्रमाणे रीत जाणून परमार्थ करायचंय। कोण परमार्थ करत नाही सांगो? दारू पिणारे सुद्धा परमार्थ करतात। या मंदिरापासून जर जात असतील ना, चप्पल काढून तिथूनच नमस्कार करतील हनुमंतरायांना आणि मग जातील। पण वर्म आहे का? त्याच्यासाठी जीवनामध्ये भक्ती कशी करायची, भक्तीची वाट दाखवणारे वाटाडे येणं गरजेचं आहे। परंतु नेमके आपली अशीच फसगत झालेली आहे की आपण मनाच्या मार्गाने भक्ती करतो। प्रत्येक जण उपवास करतो, सोमवार करतील, गुरुवार करतील, आता गुरुवार चालू होतील। पण या उपवास करण्यामागे काय काय त्याचं नेमकं फळ प्राप्त आहे त्याच्या मागे? मायबापांनो, काही नाही, करू नका काही, फक्त संत संग का धरा। संतांच्या संगती मनोमार्ग गती। संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर मग मनाला वळण भेटेल। काही केलं नाही ना तरी चालेल, पण संत संगती केली पाहिजे। पूर्वीचा दोरा उगवेल, पूर्वीच्या जन्मामध्ये आपण काहीतरी केलेले, कारण मनाला ही कृपा झाली आणि त्या मनाने आपल्याला हा मनुष्य जन्म प्राप्त करून दिला। केले उपकार सांगू काय? बाप न करी ऐसे माय। ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं ना, त्या भगवंताने, ते सुद्धा हे उपकार करू शकत नाही, परंतु मनाने उपकार केले। धर्मे त्यांच्या यादी केले पाहिजे। अहो, मनाला जर सदिच्छा जर तयार जर झाली नसती, तुळशीची माळच गळत नसती, सद्गुरूच नसते काल बाबा। अनुग्रह कुठं, पोद कुठं, दिले अक्षय अभय दानगा आणि म्हणून आलो या देशात। नाही तर होतो पुढल्या देशात 84 लाटेमध्ये गातांगड्या खात होतो।